अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आज नवरात्रीमध्ये दुसरी माळ आहे, दुसरा दिवस आहे आपला। आपणास माहिती असेल की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण 9 देवींची आपण पूजा अर्चा घरामध्ये करत असतो, वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो। तसं बघायला गेलं तर आपल्याला माहिती असेल की आता आपण काल पहिली माळ चढवली, आज दुसरी माळ चढवणार, मग तिसरी चौथी अशी 9 माळी आपण आपल्या घटांवरती चढवत असतो। आता नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण विविध उपासना, सेवा, नामस्मरण असेल किंवा उपवास असेल किंवा विविध प्रकारे आपण देवीची आराधना करत असतो, सेवा करत असतो। स्तोत्र मंत्र असेल, परडी भरणी असेल किंवा ओटी भरणी असेल, कन्यापूजन असेल, हवन असेल, या सर्व काही गोष्टी आपण या सगळ्या 9 दिवसांमध्ये पार पाडत असतो। कुळाचार ज्याला म्हणतो ते सुद्धा आपण करत असतो। पण आजचा व्हिडिओ घेऊन आले तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तो म्हणजेच काय तर आपणास माहिती असेल की आई भगवतीला सगळ्यात प्रिय असलेली गोष्ट आहे ती म्हणजेच काय तर कवड्या आपणास माहिती असेल की तुम्ही कधी तुळजापूरला गेला असेल तर तुळजापूरला तुम्हाला बघा तिथे दिसत असेल प्रत्येकांच्या ज्यांच्या हातात परडी आहे त्या जोगवा मागतात किंवा तिथे दुकानं आहेत, सगळी काही असे मोठमोठे दुकान आहेत किंवा भरपूर अशी दुकानं आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त कवड्यांच्या माळा, कवड्या या सगळं काही दिसत असतं। का? कारण की आई भगवतीला स्वतः कवड्या खूप जास्त प्रिय आहे आणि कवड्यांचीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा पाहणार आहोत। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही एका शुभ दिवशी, परत सांगते, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही माळेला आपल्याला 7 कवड्यांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। उपाय म्हणा, तोडगा म्हणा, पण अतिशय प्रभावी आहे। अखंड लक्ष्मी, अष्टलक्ष्मी घरामध्ये नांदण्याचा, आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, आपल्या मेहनतीला, कष्टाला यश मिळण्यासाठी, नशिबाची साथ मिळण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रभावी तोडगा आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आता व्हिडिओ सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपण सांगितल्याप्रमाणे आई भगवतीला बघायला गेलं तसं भरपूर गोष्टी प्रिय आहेत, पण त्यातल्या त्यात आई भगवतीला प्रिय आहे ती म्हणजेच काय कवडी तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला दाखवते। कवडी ही अशा प्रकारची असते बघा, ही अशी असते। आता ही पिवळी कवडी झाली आहे, पण पांढऱ्या कवड्या आपण जर बाजारात बघायला गेलो तर पिवळ्या कवड्या पण भेटू शकतात आणि पांढऱ्या कवड्या पण भेटू शकतात। पण आपल्याला बाजारातून आणताना काय करायचं आहे, आपल्याला 7 कवड्या आणायच्या आहेत। अशा पद्धतीने पांढऱ्याच आणायच्या आहेत, 7 कवड्या पांढऱ्या आपल्याला आणायच्या आहेत। अतिशय प्रभावी तोडगा आहे म्हणून सांगते आहे मी तुम्हाला, कारण की मी स्वतः माझ्या देवघरामध्ये पण आहे, मी स्वतः करते म्हणून तुम्हाला मी आज सांगत आहे। म्हणून तुम्ही सुद्धा जर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही या कवड्या स्थापित केल्या सेवा अर्चा करून, ते सांगेलच मी पुढे काय करायचं, कसं करायचं, तर नक्कीच सांगते तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार, तुमच्या मेहनतीला कष्टाचं चीज होणार, तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि आई भगवतीचा सुद्धा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक कामामध्ये असणार आहे। म्हणून तुम्हाला सांगते आहे, तुम्ही भले खूप कष्ट घेतात, उद्योगधंदा आहे, व्यवसाय आहे, चालत नाही आहे किंवा नोकरी करताय, पण तसं पाहिजे तसं तुम्हाला इन्कम होत नाही आहे, प्रगती होत नाही आहे, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही आहे, काही ना काहीतरी खर्च निघतो आणि बाहेर म्हणजे आजारपण असेल किंवा मोठमोठ्या गोष्टी असेल, अशा प्रकारे खर्च होऊन जातो आहे। लाख 1.5 लाख पेमेंट आहे, पण तरी सुद्धा EMI मध्ये निघून जातात हप्त्यांमध्ये आणि महिन्या अखेरपर्यंत 0 बॅलन्स, अक्षरशः क्रेडिट कार्ड वरती आपल्याला म्हणजे पैसे देण्याची वेळ येते अक्षरशः। अशा पद्धतीने सुद्धा होतं। खरंच सांगते, लोकांना 1.5 2 लाख पेमेंट असं, पण ते सुद्धा घरात पुरत नाही, अशी सुद्धा काही घरांमध्ये कंडिशन आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या 7 कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तुम्ही म्हणताल की ताई आता हा उपाय केल्यावरती आम्ही लखपती होणार का, करोडपती होणार का, मला एकदम गडगंज पैसा एका दिवसात मिळणार का? तर तसं होणार नाही। तुम्ही काय करायचं, तुम्हाला काय मिळणार आहे या सेवेने, एकतर मनशांती मिळणार आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहणार आहे, सकारात्मक ऊर्जा, आई भगवतीचा, कुलदेवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावर राहणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्या घरामध्ये आपण जे मेहनत कष्ट करून पैसा आणतो आहे, तो पैसा घरात चिरकाल टिकणार आहे, लक्ष्मी अखंड घरात नांदणार आहे, काढता पाय घरातून घेणार नाही। सोबतच काय तर आपल्या घरामध्ये जे काही सोनं नाणं आहे, तुम्ही गिरवी ठेवलं असेल, कुठे तुम्ही म्हणजे म्हणतात ना की ठेवलं असेल किंवा पैसे घेतले, तर ते सुद्धा तुमच्या घरी चालत येऊ शकतं। अशा सुद्धा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतात। म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये पैशाला पैसा लागू शकतो आणि उत्तरोत्तर त्या पैशामध्ये वाढ होऊन तुमची प्रगती होऊ शकते, आर्थिक प्रगती होऊ शकते। कारण की मी तुम्हाला खूपदा सांगितलं आहे, आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या संसाराचा आर्थिक उत्कर्ष व्हावा जर वाटत असेल, आपल्या पतीला जर त्यांच्या कामामध्ये भरभरून यश मिळावं, उत्कर्ष व्हावा, त्यांना भरभरून कामात यश मिळावं, उद्योगधंदा व्यवसाय काही पण असेल, भरभरून मिळावं वाटत असेल, तर नक्कीच त्यासाठी आई भगवतीचा म्हणजे कुलदेवीचा, कुलदेवतांचा, पितरांचा, गुरूंचा आशीर्वाद मिळणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि त्यातल्या त्यात कुलदेवीचा तर आपण 9 दिवस सेवा करणार आहोत, त्यामुळे त्यातल्या जर तिच्या आवडीची आपण उपाय तोडगा जर केला तर नक्कीच आपली आई भगवती आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच देणार आहे, हे तुम्हाला आधी सांगू इच्छिते। आता
उपाय कसा करायचा ते सांगते. तर तुम्हाला बाजारातून कुठेही आध्यात्मिक दुकान असेल तिथून तुम्हाला 7 कवड्या पांढऱ्याच आणायच्या आहेत. आता मी तुम्हाला सांगते, मी हा उपाय स्वतः केला आहे म्हणून तुम्हाला दाखवते. हे बघा, तर तुम्हाला ते व्हिडिओ दिसत असेल बघा, माझ्याकडे या 7 कवड्या आहेत. या मोजून 7 कवड्या तुम्हाला ते ठेवून दाखवते. बघा 7 कवड्या आहेत माझ्याकडे. 1 2 3 4 5 6 आणि 7 या 7 कवड्या आहेत माझ्याकडे. आता मला वाटते वर्ष झालं असेल हे माझ्या देवघरामध्ये आहेत. वर्ष 2 वर्ष झाले माझ्या देवघरामध्ये मी ठेवलेले आहेत, सेवा करून ठेवले आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा वेळोवेळी मी सेवा करत आहे. आता तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही मला कवड्यांना सांगितल्या, आम्ही नवरात्रीमध्ये आणल्या, सेवा करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर वर्षभर त्याच्याकडे बघितलंच नाही, फक्त आम्ही रोजची पूजा करायची म्हणून त्याची पूजा करून ठेवतो. असं चालणार नाही. मग तुम्ही सेवा करू नका. जर तुम्ही ह्या 7 कवड्या नवरात्रीमध्ये सेवा करून स्थापित केल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये जर स्थापित केल्या, तर त्याच्यावरती वेळोवेळी नंतर सेवा सुद्धा झाली पाहिजे, मंत्र स्तोत्र त्यावर म्हटले पाहिजेत. काय होतं, एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस आम्ही सांगतो यंत्र आणा, टाक आणा, फोटो आणा किंवा असे कवडे आणा, तर ते आणल्यावर ज्यावेळेस आपण ती पंचोपचार शास्त्रोक्त मंत्र स्तोत्र म्हणून पूजा करून आपण देवघरात ठेवतो, ते ठेवल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा त्या देवांच्या त्या शुभ दिवशी त्या तिथीला त्यांच्यावरती अभिषेक असेल, पंचोपचार पूजा असेल, स्तोत्र मंत्र त्याच्यावरती जर आपण सेवा केली तर हळूहळू त्याच्यामध्ये ऊर्जा कार्यान्वित होते आणि ती ऊर्जा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होते. म्हणून तुम्हाला सांगते, आपण सेवेचं, आपल्या मेहनती कष्टाचं, कामाच्या ठिकाणी आपल्याला यश प्राप्ती मिळत असते. म्हणून तुम्हाला सांगते आहे की बा एकदा एखादी गोष्ट आणायला सांगितली देवघरामध्ये आम्ही, तर ती त्याच्या आणल्यानंतर सुद्धा वर्षभरामध्ये त्याच्यावरती सेवा ह्या झाल्याच पाहिजेत. आता या 7 कवड्या आणायच्या आहेत. आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या ज्या पांढऱ्या कवड्या असणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्या आणल्यावरती स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या. देवघरासमोर बसायचं आहे, आसन घेऊन धूप दीप लावायचं आहे, एक पाट घ्या, लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने तुम्ही पिवळा कपडा, छोटासा पिवळा कपडा, कवड्या बसतील अशा पद्धतीने पिवळा कपडा किंवा लाल कपडा घेऊ शकता. जसं तर पिवळा कपडा असेल तर अतिशय उत्तम. पिवळा कपडा घ्यायचा आहे, छोटासा, स्वच्छ धुतलेला असावा. त्याच्यावरती ह्या ज्या कवड्या आहेत, पांढऱ्या कवड्या, त्या काय करायच्या आहेत, आता पांढऱ्या कवड्या आहेत आपल्याला हळदीने पिवळ्या करून ठेवायचे आहेत. तर काय करायचं, थोडीशी हळद घ्यायचं, पाणी टाकायचं, हातावरती पसरायचं आणि ह्या कवड्याच्या हातामध्ये घ्यायच्या, त्या पूर्णपणे हातावरती अशा हळदीने माखून टाकायच्या, पूर्णपणे पिवळा करायच्या. बघा या आता पांढऱ्या होत्या पण त्या हळदीने करून करून आता पिवळ्या झाल्यात माझ्याकडे, तुम्हाला दिसत असेल बघा, जवळून दाखवते, पिवळ्या झाल्या आहेत. आणि त्याची आज मंगळवार आहे तर आज त्यांच्यावर अभिषेक करून आता त्यांची पंचोपचार पूजा केली आहे म्हणून ते पोटलीतून बाहेर काढले आहेत. म्हणून तुम्हाला मी आता दाखवू शकते आहे, म्हणून मी पोटली बांधली नाही अजून, सेवा करून तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये ती तसेच ठेवले आहेत. तर त्याच्यावरती मी सेवा करणार दिवसभरामध्ये आणि त्याच्यानंतर ती पोटली बांधून परत ठेवणार. तर आपल्या 7 कवड्या हळदीने पिवळ्या करायच्या आहेत. पाण्याने पूर्ण पाणी आणि हळद मिक्स करून हातावर पसरवायच्या आणि पिवळा करायच्या आहेत. पिवळा केल्यानंतर तुम्हाला त्या कपड्यावरती तुम्हाला तसे ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 7 कवड्या मांडायच्या आहेत. थोडेसे त्यावर तांदूळ, पंचोपचार पूजा, हळद कुंकुम वगैरे वाहायचं. ते वाहिल्यानंतर तुम्हाला समोर पाटावर ठेवायचं, धूप दीप चालू असणार आहे. आई भगवतीच्या घटस्थापनेसमोर जर ठेवलं तरी सुद्धा चालेल, ठेवायचं. याच्यावर तुम्हाला आता काय करायचंय, स्तोत्र मंत्राची सेवा करायची आहे. तर काय करायची सेवा, सर्वप्रथम तुम्हाला हे जे कवड्या आहेत ते हातामध्ये घ्यायच्या, उजव्या हातामध्ये अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत आणि याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचंय हातामध्ये घेऊन आणि शेवटच्या वेळेसच तुम्हाला फलश्रुती हातात घेऊनच म्हणायची आहे. प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणायची नाही, पण सुरुवातीला स्थापित करताना आपण ज्यावेळेस कवड्या पहिल्यांदा स्थापित करतो आहे त्यावेळेस 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण केलंच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचे विष्णूंचे जे काही मंत्र स्तोत्र पाठ आहेत ते सगळे तुम्हाला याच्यावरती म्हणायचे आहेत. 16 वेळेस म्हणायचे आहेत. जसे की विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नंतर तुम्ही अजून तुम्हाला जे कुठले स्तोत्र, नंतर तुम्ही हे म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता याच्यावरती. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला हे म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र आहे जे तुम्हाला संस्कृत आणि प्राकृत दोन्ही मध्ये भेटून जाईल. तर ही सुद्धा तुम्ही सेवा याच्यावर करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 माळ 99 मंत्राची याच्यावर करायची आहे, कारण की देवीची सेवा आहे म्हणून 1 माळ 99 मंत्राची आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ. परत एकदा सांगते तुम्हाला, ही हातामध्ये पिवळ्या करून, ह्या पांढऱ्या कवड्या हातात पिवळ्या करून घेतल्यावर हळदीने कापडात घ्यायच्या, हातामध्ये घ्यायच्या, मूठ बांधायची आणि तुम्हाला याच्यावरती परत आता शिस्तीने सांगते क्रमाने तुम्हाला कुठल्या सेवा करायच्यात. प्रथम काय करा, तुम्ही स्वामींची माळ करा, 99 मंत्र करा, 1 माळ करा. ह्या 2 मंत्र ते 1 माळ करायचे आहे. त्यानंतर श्री सुक्तमचं तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. तुम्ही म्हणताल की ताई 16 वेळेस म्हणायचं आहे, संस्कृत किंवा प्राकृत म्हणजे मराठीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता. नित्य सेवेच्या पोथी तुम्हाला भेटून जाईल.
आता कसं आहे, आयुष्यामध्ये कुठेतरी काहीतरी आपल्याला म्हणतात आर्थिक उत्कर्ष होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, मेहनतीच्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला मेहनत जशी आपण घेतो, दिवस रात्र काम करतो, त्याप्रमाणे कुठेतरी आपल्याला या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला सेवा ही तेवढ्याच पद्धतीने पूर्ण करायला पाहिजे. एक वेळेस म्हणू का, 16 वेळेस म्हणलंच पाहिजे का, असे प्रश्न विचारू नका. पूर्ण सेवा व्यवस्थित करा, तरच त्याची फलश्रुती तुम्हाला मिळेल आणि या कवड्यांमध्ये ऊर्जा कार्यान्वित होईल आणि ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्या कुटुंबामध्ये प्राप्त होईल आणि तुम्हाला यश नक्की मिळेल तुमच्या कामांमध्ये. म्हणूनच तुम्हाला सांगते की सेवामध्ये काटकसर करू नका. परत सांगते, श्री स्वामी समर्थांची एक माळ, नवाड मंत्राची एक माळ, 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण, त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, कुबेर मंत्र 16 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. हे तुम्हाला कळालं असेल. आता या झाला सेवा स्थापित करताना. आता हे तुम्हाला समोर ठेवायचं आहे. तिथे सेवा झाल्यावरती समोर ठेवायचं, धूप दीप ओवाळायचा पंचोपचार पूजा केल्यानंतर. याची तुम्हाला पोटली बांधायची आहे. आता याची तुम्ही पोटली बांधू शकता, अशी पोटली गाठ मारून घ्या, पोटली बांधा किंवा याची गाठ मारा कपड्याची आणि हे तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. देवी आईच्या टाकाच्या जवळ तुम्ही जिथे आहे तिथे ठेवू शकता, श्रीयंत्राजवळ ठेवू शकता. देवघरामध्ये जर जागा नसेल, छोटस तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण स्वच्छता असावी तिजोरीमध्ये आणि त्याला शिवता हात लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता याच्यानंतर तुम्हाला आपण आता नवरात्रीमध्ये ही सेवा करणार आहोत आणि आपण ही स्थापित करणार आहोत, पण त्याच्यानंतर नवरात्र संपल्यानंतर आपण केव्हा केव्हा ही पोटली उघडून आपल्याला त्याच्यावरती कवड्या ह्या स्वच्छ करायचे आणि आपल्याला त्याच्यावर सेवा करायची ते तुम्हाला सांगते. नवरात्र झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या एखाद्या मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अष्टमी, दुर्गाष्टमी जे असतं या दिवशी, देवीच्या वाराच्या दिवशी तुम्हाला ही पोटली परत ओपन करायची आहे. रोजच्या रोज फक्त पंचोपचार पूजा करायची, पण परत सांगते, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी, दुर्गाष्टमी, लक्ष्मीपूजन ज्यावेळेस येईल त्यावेळेस, देवीची ज्यावेळेस सेवा असेल, लक्ष्मीची ज्यावेळेस सेवा असते त्यावेळेस ही पोटली ओपन करायची. कवड्या सकाळी देवपूजेसोबत स्वच्छ धुवायच्या, परत त्या हळदीने पूर्ण पिवळ्या करायच्या आणि परत ह्या पोटलीत ठेवायच्या. पोटली करायला जागा शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या छोटीशी प्लेट घ्या, ज्यात तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही 7 कवड्या मांडून सुद्धा ठेवू शकता, ते सुद्धा चालणार आहे. पण त्याच्यावरती सेवा करूनच आपल्याला परत जी सेवा सांगितली तीच सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे परत, आणि परत ती पोटली बांधून देवघरात स्थापित करायची आहे. तुम्ही फक्त करून बघा. मी 2 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, इतकी कंटिन्यू तुम्ही जर ही सेवा जर केली देवघरामध्ये, रोज करायची नाही आपल्याला, फक्त देवीच्या वाराच्या दिवशीच आपल्याला करायची आहे. नक्कीच वेळात वेळ काढून करू शकता तुम्ही आणि अतिशय प्रभावी सेवा आहे देवी आईचा. खरं सांगते, ही सेवा केल्याने आई भगवतीची, कुलदेवीची तुम्हाला कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते. प्रत्येक कार्यामध्ये यश मिळू शकतं आणि कुठेतरी तुम्हाला जो काही प्रश्न आहे की घरात लक्ष्मी टिकत नाही आहे, प्रॉब्लेम्स आहेत, कर्ज वाढले, त्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळण्यास मदत मिळू शकते. म्हणून सांगते आहे तुम्हाला, प्रत्येक जे काही तोडगे उपाय सांगतोय ते नक्कीच करा. आम्ही स्वतः अनुभव घेतो आहे, स्वतः करतोय म्हणून तुम्हाला सांगतो आहे. तर अशा वेळी तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.